नमस्कार। सध्या आपण लोणावळा या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची आता भव्य दिव्य अशी सभा होणार आहे। तरी आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत। या सभेबद्दल व या आपल्या मुंबईकडे जाणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाबद्दल या ठिकाणून जाणून घेऊयात की आपल्या जनतेचे मराठा मावळ्यांचे काय म्हणणे आहेत। सर, आपलं नाव काय व आपण कुठून आलात? मी अमोल बैठे, मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका। आम्ही सातारा जिल्ह्यातील जे आहेत छत्रपतींचे ऐतिहासिक गादी तिथून आम्ही आलेलो आहोत। आता आपण इथं यायचं कारण म्हणजे जरांगे पाटलांना आम्हाला समर्थन तर 100% राहणारच समाज म्हणून। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला इथे यायची वेळ ही त्या नालायक शासनाने इथपर्यंत आणलेली। ज्या आमच्या पहिल्या परिस्थिती होत्या त्याच अजूनसुद्धा त्यांनी गृहीत धरल्या आणि आमच्या समाजाबद्दल कुठलीही त्यांना तळमळ कळकळ राहिलेली नाही। आत्ताची परिस्थिती अशी झाली की आमची विभक्त कुटुंब पद्धती ज्यावेळेस निर्माण होत गेल्या हळूहळू परंपरेनं, आणि आता ज्या कुटुंबाकडे 10 एकर 5 एकर जमिनी होत्या आता त्यांना गुंठेवारीत जमिनी आल्या। आणि गुंठेवारीत कोण जगू शकतं ही जी तळमळ आहे ती शासनाने कधीही अधोरेखित केली नाही, त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं काम केलं नाही। आणि आता समाजाची एक अशी मानसिकता व्हायला लागली की आला आपण नेमकं दारात कुणाच्या चाललोय, चोरांच्या दारात जाऊन जर आपल्याला न्याय मागायचा असेल तर आमचा न्याय हिसकावून घेऊ। आत्ताची परिस्थिती अशी, शेतीला उत्पन्न जरी काय करायचं झालं तर त्याला बाजारभाव नाही, बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत। त्याच्यात परिस्थिती अशी झाली की आता आम्ही उत्पादनाचं साधनच बदलणार आहे। आम्ही आता इथून पुढे अफीम, गांजा, चरस जी काय वाम मार्गाचे धंदे आहेत त्या या शासनाने आम्हाला माती मारायचं ठरवलेलं आहे। आणि आरक्षण नाही मिळालं तर आम्हाला ह्योच मार्ग पत्करावा लागणार आहे। आणि त्याहूनही पुढे जाऊन सांगतो की समाज आता अतिशय उद्विग्न झालेला आहे। आणि ह्या उद्विग्न होऊन सुद्धा जर शासन आम्हाला न्याय देणार नसेल तर येणाऱ्या काळात शासनाला आम्ही त्यांची जागा निश्चित दाखवू। आणि जे मराठा जे आमदार आहेत समाजाचे त्यांनी सुद्धा हरामखोरांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही समाज म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहिलो। गेली 70 वर्ष तुम्ही आमच्या समाजाचा वापर केला स्वतःच्या मुलाबाळांचं भविष्य सुधारण्याकरता, आणि आमच्या मुलाबाळांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं। हे सुद्धा आम्ही तुम्हाला जाब विचारून तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही। आणि आता आम्ही मुंबईच्या दिशेने निघालोच आहे, कोटीच्या संख्येने येतोय, तुम्हाला कोटीच्या संख्येनेच आम्ही जाब विचारणार आहे। आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी हलणार नाही। आता आम्ही 2 महिन्याला आम्हाला किराणा माल राशन पुरल अशा व्यवस्थेनं आम्ही फलटण तालुक्यातून आलेलो आहे। त्यामुळं शासनाने याची गंभीर दखल घ्यावी। जरांगे पाटील तुम्ही एकटे नव्हे, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधव आपल्या मागं खंबीर उभा आहे। आणि येणाऱ्या काळात जर महाराष्ट्र शासनाने आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर संबंध भारत आम्ही काबीज करण्याची ताकद ठेवतो मराठा, हे पण महाराष्ट्र शासनाला आम्ही सूचित करतो। जय हिंद, जय